विश्वशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रशियामध्ये उभारलेल्या पुतळ्याची यशोगाथा। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांच्या लेखणीनं केवळ महाराष्ट्रालाच नाही, भारतालाच नाही तर साता समुद्रापलीकडच्या रसिकांनाही भारावून टाकलं। अण्णाभाऊंची लेखणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी ज्या प्रामाणिकपणानं सरसावून उठली, त्याच प्रामाणिकपणानं रशियाच्या युद्धकथा वर्णन करताना देखील तिच्यामध्ये वीरश्री संचारली होती। आणि म्हणूनच आजही रशियाच्या रसिकांच्या मनात अण्णाभाऊंविषयी विशेष आदर आहे। अण्णाभाऊंविषयी असणाऱ्या याच आदराला, प्रेमाला मूर्त रूप लाभलं जेव्हा 2022 साली रशियामधील मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभारला गेला। आज आपण ऐकणार आहोत या पुतळा उभारण्याच्या सुवर्ण क्षणापर्यंतचा अद्भुत प्रवास। नमस्कार। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा 16-17 सप्टेंबर 2022 रोजी मार्गारिटा रोडामिनो ऑल रशिया फॉरेन लँग्वेज लायब्ररी मॉस्को इथं बसवण्यात आला। आणि त्या घटनेची संपूर्ण कशाप्रकारे उलगडत घटना गेली किंवा ती घडत कशाप्रकारे गेली ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांची केलेली सेवा, साहित्यातून केलेली क्रांती अविस्मरणीय अशीच आहे। समाजात विषमता राहू नये यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले। कधीही शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंनी 37 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्ये, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी अशी साहित्य संपदा निर्माण केली। स्वातंत्र्य लढा असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की गोवा मुक्ती संग्राम असो, प्रत्येक वेळी त्यांनी आपले योगदान दिले। भारतीय जनमानसाला विचार करण्याची एक नवीन दिशा दाखवण्याचं काम अगदी सोप्या शब्दात त्यांनी केलं। The people call Annabhau Sathe he is the Shakespeare of Marathi and Maharashtra. Not only that, he is international humanist and international literature, and he is the real iconic person, or I can say that he is the person who follows the Ambedkarite what given to the right at the present situation of the India. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जे काव्य आहे, जग बदल घालून मी घाव सांगून गेले मला भीमराव, हे जे महान असं गीत आहे, एका महान साहित्यिकानं एका महामानवाबद्दल लिहिलेलं हे जे गीत आहे ते मला सगळ्यात जास्त भावतं। शोषितांविरुद्ध तर त्यांचं लिखाण होतंच, पण श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांचं कळकळीचं आव्हान होतं लोकांना। We have some of the books dedicated to his activities as like this Indian-Russian discourse tradition. As you can see, unfortunately, the books are rather old, and that book was presented when we inaugurated the books by the university. They presented us this rebel book. जे रशियामध्ये 42 मध्ये स्टॅलिनग्राडची लढाई झाली, ती अक्षरशः 1 वर्ष चालली, पण भारतात राहून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी त्याचं तात्कालीन वर्णन भारतात राहून त्यांनी इतकं सुंदर त्यांनी त्याचं वर्णन केलं की ते रशियातल्या प्रत्येक नागरिकाला ते आपल्या अक्षरशः पूर्ण म्हणजे हृदयाजवळचं ते आणि त्यांचीच भावना ते मांडत आहेत एवढं लांबून, असं ते वाटलं। पृथ्वी ही
शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं संपूर्ण पृथ्वीचं किंवा विश्वाच्या श्रमिकांचं तत्त्वज्ञान मांडणी करणारे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं एक वैश्विक व्यक्तिमत्व होतं. त्यांनी जसा रशियन जनतेचा स्टालिनग्राडच्या लढ्यामधील भावभावना व्यक्त केल्यात आहेत, श्रमिकांचं जी काही दुःख आहे, दर्द आहे, ती त्यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केली आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं ते एक विश्वशाहीर आहेत असं मला वाटतं. अण्णाभाऊंच्या साहित्यामधली जी काही वैश्विकता आहे त्या अनुषंगाने मी जेव्हा विचार केला की तेव्हा मला लक्षात आलं हे खूप अनाकलनीय अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन आहे, एक रसायन आहे. बघा ना, अण्णाभाऊ साठेंनी काय काय लिखाण केले. ते पोलंडबद्दल लिहितात, रशियाबद्दल लिहितात, त्यांनी जर्मनी, चीन, जपान अनेक देशांबद्दल असा लिहिणारा हा शाहीर खऱ्या अर्थाने विश्वशाहीर आहे असं मला वाटतं. 1948 पासून म्हणजे त्यांना खूप इच्छा होती की रशियाला आपण जावं, रशियातल्या लोकांना आपण भेटावं, तिथलं सगळं बघावं काय आहे ते. त्यांनी 48 पासून त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांचा पासपोर्ट 2दा नाकारला गेला. 1948 पासून 1961 पर्यंत त्यांच्या मनात ती इच्छा कायम होती की आपण रशियाला जावं. पण 1961ला जेव्हा फकीरा कादंबरीला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना इंडो रशियन असं एक शिष्टमंडळ रशियामध्ये जाणार होतं. त्या शिष्टमंडळात 6 लोक होती आणि त्यातले एक म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे हे होते. आणि त्या निमित्ताने मग त्यांचं जे स्वप्न होतं की रशियाला जावं ते पूर्ण तिथे झालेलं आपण म्हणजे पाहायला मिळतं. अण्णाभाऊ साठे येण्याच्या आधीच त्या लोकांना ते त्यांचं साहित्य माहिती होतं, त्यामुळे तिथल्या लोकांनासुद्धा त्यांना भेटण्याची खूप इच्छा निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणाची जी काही सुरुवात केली होती ती भाषणाची सुरुवात अतिशय स्मरणात राहील अशा प्रकारची भाषणाची सुरुवात आहे. काय होती ती थोडक्यात बघूया. कदाचित मराठीत होणारे हे भाषण ऐकण्याची तुम्हावर ही पहिलीच वेळ आली असावी, परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यात 3.5 कोटी लोक मराठी बोलतात आणि ती माणसं तुमच्यासारखी नेक आणि झुंजार आहेत. तुमचा अफानासी निकितीन भारतात गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी राज्यांच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राज्याच्या मराठीत मी बोलतोय. 4 ऑक्टोबर 2017 रोजी आम्ही रशियन कॉन्सुलेट जी मुंबईमध्ये आहे पेडर रोडला, तिथं आपला इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये MGD ग्रुप, मुंबई विद्यापीठ, आणखीन रशियन कॉन्सुलेट तिघांचा मिळून हा एकत्र उपक्रम होता. आणि त्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, रायटर ऑफ द मासेस अशा प्रकारे त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सचा विषय होता. त्याच्यामध्ये जे कॉन्सुल जनरल ऑफ रशियन फेडरेशन कॉन्सुलेट मुंबई हे जे होते त्यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की अ टाइम हॅज कम दॅट अ स्ट्रीट इन मॉस्को शुड बी नेम्ड आफ्टर अण्णाभाऊ साठे और हिज बस्ट शुड बी इन्स्टॉल्ड इन द मॉस्को. हा जो त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलचा जो उल्लेख केला होता त्या उल्लेखातून आमच्या एकूण प्रवासाला किंवा संपूर्ण समूहाला एका अर्थानं दिशा मिळाली. 15व्या शतकामध्ये अफानासी निकितीन नावाचा एक सद्ग्रस्त रशियन हा भारतामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये तो येऊन गेलेला आहे आणि त्याचा तो जो अनुभव इथला राहण्याचा आहे तो अनुभव त्यानं प्रवास वर्णनाच्या रूपानं लिहून ठेवलेला आहे. अ जर्नी बियॉन्ड द 3 सीज या नावाचं ॲक्च्युली रशियनमध्ये लिहिलं गेलेलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं पुस्तक आहे. ते मी जरा पाहिलं आणि त्याच्यावरून लक्षात आलं की अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास, माझा रशियाचा प्रवास या नावानं आपल्याकडं उपलब्ध आहे. तर थोडेसे मी त्याचा अनुभव पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की या 2 गोष्टी आपल्याला एकत्र आणता येतील. आणि मग ही थीम ठरवण्याचा प्रयत्न झाला की अलेक्झांडर पुश्किन, अफानासी निकितीन आणि अण्णाभाऊ साठे या 3 जे अत्यंत दिग्गज असे लेखक आहेत ज्यांचा विचार प्रवाह, आयडियॉलॉजी जी आहे थोडी फार एकसारखी आहे, तर त्याच्या अनुषंगानं जर आपण एक साहित्य म्हणून जर पुढे गेलो तर आपल्याला परदेशामध्ये जाऊन, मॉस्कोमध्ये जाऊन कॉन्फरन्स घ्यायला काही अडचण येणार नाही. 4 ऑक्टोबर 2017 रोजी जी आपली परिषद झाली होती त्या परिषदेला सर्व उपस्थितांनी सूट, बूट आणि कोट घालून यावं अशी आपण सगळ्यांना विनंती केली होती. आणि त्या अनुषंगानं आपल्या बऱ्याच बंधू भगिनींनी कोट शिवले होते, कोट मागवले होते. MGDच्या सर्वच कार्यक्रमात नेहमीच आपण MGDचा टाय वापरत असतो, पहिल्यापासूनच आपण MGDचा टाय वापरत आहोत. त्याच्यामुळे टाय वापरण्याची आपल्या सर्वांना, आपल्या सर्व बंधू भगिनींना त्याची सवय होतीच. आणि तो जो कोट घालून जो रशियन कॉन्सुलेटमध्ये जो आपण कार्यक्रम घेतला होता, एका अर्थानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमात कशा प्रकारचे असतात त्याची एक अनुभूती आली होती. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे मॉस्कोमध्ये असणार होते आणि त्याच्याच अनुषंगानं आपण
8 सप्टेंबर ही तारीख आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ठरवली होती. माझे जे राजदूत आहेत त्यांनी सांगितलं की जो माननीय पंतप्रधान महोदयांचा जो कार्यक्रम आहे तो व्लादिवोस्टॉक रशिया इथं आहे आणि विमानानं मॉस्को आणि व्लादिवोस्टॉक येथील अंतर हे विमानानं 9 तास एवढं अंतर आहे. म्हणूनच आपण कार्यक्रमाची तारीख 16-17 सप्टेंबर 2019 ही ठरवली. परंतु इंटरनॅशनल स्वतः जाणं आणि इतक्या लोकांना घेऊन जाण्याचं वेगळं स्किल होतं. आम्हाला वाटलं आधी आपण 100 लोक आपण एकत्र आपण मॉस्कोला त्या परिसंवादासाठी जाऊ, परंतु आकडा हा वाढतच गेला आणि हाताबाहेर चालला असं वाटलं. मग शेवटी त्याच्यातून 328 जणांची निवड झाली. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची ॲडव्हान्स तयारी करण्यासाठी म्हणून डॉक्टर संजय देशपांडे, डॉक्टर दीप्ती मॅडम आणखीन त्यांच्याबरोबर आपली एक ॲडव्हान्स टीम रशियामध्ये गेली होती. रशियातल्या काही विद्यापीठं आणि संस्था यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि शेवटी पुष्किन इन्स्टिट्यूट ऑफ रशियन लँग्वेज अँड लिटरेचर असं नाव आहे आणि मग ती जागा निवडण्यात आली. म्हणजे अण्णाभाऊंवर प्रेम करणारे लोक इथून आले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 17 राज्यातून आणि ते 328च्या 328 लोकांची नावं मला हे पूर्णपणे अजूनही पाठ आहेत, कारण मी इंग्रजीमधून रशियनमध्ये त्यांची नावं भाषांतरित करून आम्ही ती मॉस्कोत अनेक वेळेस पाठवलेली होती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर प्रेम करणारे, त्यांच्या विचारावर जगणारे अशी सर्व मंडळी 350च्या आसपास तिथं मॉस्कोमध्ये जमा झाली होती. तो एक मोठा ऐतिहासिक क्षण होता. अगदी देशभरातल्या विविध लोकेशनवरून अगदी नांदेडपासून ते इतर राज्यातून जवळपास 9 राज्यांचं अलेक्झांडर पुष्किन अँड अफान्सी निकितिन्स रायटिंग्स असं त्या कॉन्फरन्सचं टायटल होतं. आपल्या परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी श्री देवी वर्मा सर, भारताचे रशियामधील राजदूत हे आग्रहानं उपस्थित होते. तसेच पुष्किन रिसर्च इन्स्टिट्यूटचे कुलगुरू ते सुद्धा उपस्थित होते आणि आपल्या बाजूनं मुंबई युनिव्हर्सिटीचे प्रकुलगुरू डॉक्टर रवींद्र देशपांडे हे सुद्धा उपस्थित होते. भारताचे रशियामधील राजदूत हे म्हणाले सुद्धा की माझ्या संपूर्ण करिअरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय मी रशियात किंवा मॉस्कोमध्ये कधीच पाहिले नव्हते. आणखीन अशा प्रकारे त्यांच्यासुद्धा करिअरमधील हा अतिशय महत्त्वपूर्ण घटना होती हे त्यांनी आमच्या सर्वांच्या समोर मान्य केलं. उद्घाटन झाल्यानंतर पुढचे 2 दिवस अनेक जणांनी आपले शोधनिबंध तिथे सादर केले. पेपरबद्दल सांगत असताना खरा तर विषय होता अण्णाभाऊ साठेंचा जीवनप्रवास आणि तो जीवनप्रवास मी त्यांच्या रशियाच्या प्रवासाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना एक गोष्ट मी केली की केवळ इथून विमानामध्ये बसून तिथं पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन न करता विमानामध्ये बसण्यापर्यंत त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, कोणकोणत्या माध्यमातून आल्या, राजकीय असतील, सामाजिक असतील, भाषेविषयक असतील, या सगळ्या अडचणींचं एक उहापोह करण्याचा प्रयत्न मी माझ्या पेपरमध्ये केला. तिथे मी सुद्धा एक पेपर प्रेझेंट केला होता. माझ्या पेपरचं नाव होतं ट्रान्सनॅशनलिझम इन द रायटिंग ऑफ अण्णाभाऊ साठे. म्हणजे माझे पेपर्स किंवा प्रेझेंटेशन्स जे आहेत ते इथं म्हणजे इंडियामध्ये प्रेझेंट केलेले होते, पण इंटरनॅशनली प्रेझेंट करण्याची संधी मला या परिषदेद्वारे मिळाली आणि तो एक खरंच अविस्मरणीय असा तो क्षण होता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं एका फेलोशिपचं डिक्लेअर केली, जी रशियन विद्यार्थी किंवा रशियन अभ्यासक ज्यांना भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावायचा आहे त्यांच्यासाठी ही फेलोशिप होती आणि तशा प्रकारची फेलोशिप डिक्लेअर करणं हे सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग होता. 2022 साली भारत आणि रशिया यांच्या ऑफिशियल डिप्लोमॅटिक रिलेशनशिपला 75 वर्ष होत आहेत. याच्या अनुषंगानं मॉस्को इथं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्याच अनुषंगानं त्यावर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं मार्गारिटा रोडामिनो ऑल रशिया फॉरेन लँग्वेज लायब्ररी मॉस्को इथं अनावरण करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं रशियामध्ये भाषांतरित असं अनेक प्रकारचं साहित्य आपल्याला उपलब्ध झालं होतं. त्या साहित्याचं पुनःप्रकाशन करावं, 2022मध्ये पुनःप्रकाशन करावं असं सुद्धा ठरवण्यात आलं आणि त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राहुलजी नार्वेकर साहेब, विधानसभा अध्यक्ष, तसेच नीलमताई गोऱ्हे मॅडम, उपसभापती विधान परिषद या सर्वांनी सुद्धा त्याच्यासाठी अनुकूलता दाखवली आणि त्याच्याच अनुषंगानं विधानसभा आणि विधान परिषदेनं मार्गारिटा रोडामिनो ऑल रशिया फॉरेन लँग्वेज लायब्ररी मॉस्को
यांच्या अभिनंदनाचा आणि शुभेच्छा देण्याचा ठराव दोन्ही सभागृहांनी एकमतानं पास केला होता आणि तो ठराव स्वतःच्या हाताने तेथील महासंचालकांना द्यावा याच्यासाठी श्री राहुल नार्वेकर साहेब यांनी सुद्धा स्वतः मॉस्कोला येण्याची तयारी दर्शवली होती. महिलांच्या वरती सुद्धा त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याच्यामध्ये स्त्रीच्या जीवनाची परवड त्यांनी व्यक्त केली. अशा शाहीर अण्णाभाऊ साठे यांना आम्ही दोन्ही विधानसभा आणि विधान परिषद या विधिमंडळांच्या मध्ये अभिवादन केलं, त्यांच्या गौरवाचा ठराव केला. अण्णाभाऊ साठे जे म्हणाले होते, जग बदल घालू दे ठाव, हे सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला हा ऐरावत. अशा पद्धतीचे जे समाजात वेगवेगळे प्रश्न आहेत ते दूर करण्यासाठी म्हणून त्यांची प्रेरणा कायम आमच्यासोबत राहील. मला अत्यंत अभिमान वाटतो हे सांगताना की रशियामधील मॉस्कोमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं बस जो आहे किंवा पुतळा जो आहे ते बसवण्याचं काम ज्या वेळेला झालं आणि त्यांच्या पुतळ्यांचं जेव्हा अनावरण झालं त्यावेळेला तो क्षण, ऐतिहासिक क्षणचा साक्षीदार मीही होतो आणि प्रत्येक भारतीयासाठी आणि आदरणीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या सर्व अनुयायींसाठी हा अत्यंत गौरवमय आणि अभिमानास्पद असा क्षण होता. मैं मॉस्को स्टेट लाइब्रेरी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि महाराष्ट्र के और भारत के एक ऐसे व्यक्ति का स्टैचू आज यहां पर उद्घाटित हो रहा है जो वंचितों के आवाज थे. इन्होंने मजदूरों की, दलितों की, शोषितों की, पीड़ितों की बात को दुनिया के सामने लाने का प्रयास किया है. अण्णा भाऊ के बारे में जितना कह सके उतना कम है. ये केवल व्यक्ति नहीं थे, वे एक संस्था थे. ही वॉज अ यूनिवर्सिटी इन हिमसेल्फ. वो खुद एक विद्यापीठ थे. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राष्ट्रभाषेचा सन्मान ठेवून राष्ट्रभाषेत हिंदीतून भाषण केलं आणि त्याचा तेथील सर्व भारतीयांना तसेच रशियन लोकांना सुद्धा आदर वाटला की भारतीय राष्ट्रभाषेचा सुद्धा सन्मान ठेवण्यात आलेला आहे. जेव्हा मी रशियात अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या अनावरणाकरता गेलो त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची लोकप्रियता पाहून माझे मन भारावून गेले होते. भारत आणि रशियाचे ऋणानुबंध फार जुने आहेत आणि आजही ते तितकेच घट्ट आहेत. मला वाटते त्यात अण्णाभाऊंसारख्या महनीयांचा वाटा हा मोठा आहे. डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे, प्रेसिडेंट ICCR इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स हे सुद्धा आपल्या संपर्कात आले होते आणि त्यांनी सुद्धा भारतीय दूतावास मॉस्को रशिया इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पोर्ट्रेटचं अनावरण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. ते पोर्ट्रेट जे आहे ते मिलेनियर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना दिलं होतं. डॉक्टर BN गायकवाड़ जी ने फकीरा का अंग्रेजी में अनुवाद किया और पेंगुइन प्रकाशन से प्रकाशित हुआ जो अंतर्राष्ट्रीय प्रकाशन है और उसके माध्यम से वो दुनिया भर में पहुंचा है. इसी तरह से अन्य उपन्यासों को, अन्य कहानियों को, कविताओं को दूसरी भाषाओं में अनुवाद करने का काम चल रहा है. उसका प्रकाशन राष्ट्रीय स्तर पर हो इसका भी प्रयास हो रहा है. अण्णाभाऊंचं हे काम बघता रशियन सरकारने साहित्यामधला पुष्किन हा पुरस्कार त्यांना देण्यात यावा अशी एक आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. तो एक फार मोठा बहुमान अण्णाभाऊंचाच होणार नाही तर मराठी साहित्याचा, महाराष्ट्राचा होईल एवढं निश्चित आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याला लोकमान्यता मिळाली आहे. त्यांच्या कर्तृत्वाला यथायोग्य राजमान्यता लाभावी या इच्छेसह या थोर साहित्य सम्राटाला, विश्वशाहिराला मानाचा मुजरा. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची